रसिक हो नमस्कार. श्री विठ्ठलदेव आरळे यांनी पुरुषोत्तम मासानिमित्त गीत स्वरगंध हा संगीत कार्यक्रम प्रायोजित केलेला होता. हिंदी चित्रपट गीते व मराठी भावसंगीत यातील साम्यस्थळे यावर केलेले माहितीपूर्ण निवेदन व काही गीतपंक्ती 4 भागामध्ये सादर केलेले आहेत. त्याचा आपण आनंद घेऊया. आणि गीत स्वरगंध या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय. अर्थात मी इथं निवेदक म्हणून आहे आणि माझ्या शेजारी विनय कुलकर्णी त्यांनी अनेक कार्यक्रम सादर केलेले आहेत. त्याच्या पलीकडं सौ रोहिणी इनामदार या आहेत आणि त्याच्या पलीकडं अजय घोरपडे या सर्वांनी पूर्वी कार्यक्रम सादर केलेले आहेत, निवेदनही सादर केलेलं आहे. आणि जसं आपण म्हणतो सचिन तेंडुलकरनं त्याचं उत्तर त्याच्या बॅटिंगमधून दिलेलं होतं, तसं यांच्याबद्दल मी काय बोलावं याच्यापेक्षा यांच्या गायनातून आपल्याला उत्तर मिळेल. रोहिणी ताईंचा उल्लेख करायचा असेल तर मी एवढंच म्हणेन की सध्या रोहिणी नक्षत्र आहे, कारण नंतर आता पावसाळी नक्षत्र सुरू होतील आणि हा त्यांचाच मोसम आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी आपले ज्येष्ठ स्नेही अनिल वाळिंबे जे आता हयात नाही आहेत आणि आशाताई भोसले यासुद्धा सध्या हयात नाही आहेत, त्या दोघांनाही आदरांजली वाहतो आणि या कार्यक्रमाची सुरुवात करतो. अनिल वाळिंबे ह्या आपल्या अनेक कार्यक्रमांना आलेले आहेत विठ्ठलदेव न्यासाच्या, आणि त्यांनी अनेक सूचनाही दिलेल्या होत्या आणि कौतुकही केलेलं होतं. त्यांचंही या क्षेत्रातलं ज्ञान मोठं आहे. त्याच्यातलं बऱ्याच ठिकाणी मी निवेदन केलेलं आहे आणि हिंदी आणि मराठी या दोन्ही कार्यक्रमांमध्ये निवेदन करताना त्याच्यामध्ये काही घटना आणि काही साम्यस्थळं माझ्या लक्षात आली आणि त्याच्यावरती कार्यक्रम घ्यावा असं मला वाटलं. हा कार्यक्रम कितपत रुचेल किंवा लोकांना आवडेल याबद्दल काही जणांना साशंकता होती किंवा मलाही कसं वाटत होतं. मला वाटतं कार्यक्रमाच्या शेवटी तुम्ही सांगू शकाल की हा कितपत योग्य आहे किंवा कितपत बरा वाटला नाही. साधारणपणे चित्रपट निर्मिती म्हणजे या विषयाचा ज्यावेळेला आपण विचार करतो तेव्हा हिंदी चित्रपट आणि मराठी भावसंगीत असा मी विषय घेतला आहे. भावसंगीत म्हणजे मराठी चित्रपट गीते नुसतं नव्हे, त्याच्यामध्ये भावगीत येतील, लावण्या, भजन वगैरे या सगळ्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये आणि त्यातली साम्यस्थळं आपण बघणार आहे. साधारणपणे चित्रपट निर्मितीची जी स्थळं आहेत ती म्हणजे मुंबई, पुणे, कोल्हापूर या ठिकाणी होती. तिथं मराठी माणूसच जास्त होता. शेवटी कसं आहे की संगीत हा विषय घेतला तर तो भावनेशी निगडीत असतो, भाषेचं त्याला फार मोठं बंधन नसतं. त्यामुळं सूर, ताल आणि संगीत याला भाषाही तशा दृष्टीनं आड येत नसते. आज मी जे निवेदन सादर करतो आहे ते पुस्तकात वाचलेल्या गोष्टी, ऐकलेल्या गोष्टी, समजलेल्या गोष्टी, माध्यमांवरून लक्षात आलेल्या गोष्टी या सगळ्यांचा आधार घेतलेला आहे. त्यामुळे ह्याच्या मर्यादा आपण लक्षात घेऊया. त्याचप्रमाणे वेळेअभावी पूर्ण गाणं घेणं शक्य झालेलं नाही. त्यामुळं गाण्याचा मुखडा आणि एखाद्या गाण्याचा फक्त पहिला अंतरा यामध्ये आम्ही घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. असं म्हणूया की आम्ही सगळेजण हौशी कलाकार आहे आणि यामध्ये जसाच्या तसा आवाज आपल्याला अपेक्षित असतो गाण्यांचा, तसाच तो येईल असं नाही. उलट असं बरेचदा म्हणतात की हे गाणं कुणासारखं आता हे मी म्हणले माझ्यासारखंच गाणं आहे हे. त्यामुळं आपण जसं तेव्हा किशोर कुमारने हे गाणं म्हणले पण दुसरं गाणं आपण जेव्हा म्हणतो तर ते आपण म्हणले. असो जुन्या विस्मृतीत गेलेल्या गाण्यांचा आपण याच्याबरोबरीनं आनंद घेऊया आणि गीत स्वरगंध या कार्यक्रमाची मी सुरुवात करतो. हिंदी चित्रपटांचं ज्यावेळेस मी निवेदन करत होतो त्यावेळेस माझ्या असं एक लक्षात आलं, सब कुछ एक म्हणजे ज्याला ऑल इन वन म्हणतो अशी कोण व्यक्ती असेल तर किशोर कुमार. किशोर कुमार निर्माता आहेत, दिग्दर्शक आहेत, गायक आहे, अभिनेता आहे, संगीत दिग्दर्शन आहे. सगळ्या गोष्टी किशोर कुमारने एकत्र केलेल्या आहेत आणि खांडव्याला त्यांचं घर बघायला मी मुद्दाम गेलेलो होतो. त्या अर्थात आता मोडकळीला आलेलं होतं
पण तिथं जवळजवळ 85 वर्षाचे त्यांच्या त्या हवेलीमुळं आपण हवेलीत राहणारे भेटले. त्यांनी किशोर कुमारांच्या अनेक आठवणी सांगितल्या. ते म्हणले ही जागा तुम्हाला दिसती, या ठिकाणी त्यांची जी गाडी होती, जी गाडी चित्रपटात त्याला वापरलेली आहे वगैरे त्यांनी आठवणी सांगितल्या. असो, तर किशोर कुमार यांचं आपण एक गाणं ऐकूया, दूर गगन की छाव में. आणि अर्थात या चित्रपटात अनेक सुंदर गाणी आहेत आणि त्याच्यातलं कोई लौटा दे मुझे बीते हुए दिन हे गाणं खरं मला जास्त आवडतं. पण आत्ता आपण ऐकूया आज चमके तुझे मैं लेके चले. विनय. चल के तुझे मैं लेके चलूं ऐसे जगत के चले जहाँ हम भी न हो आंसू भी न हो बस प्यार करे. चल के तुझे मैं लेके चलूं ऐसे जगत के चले जहाँ हम भी न हो धन्यवाद विनय. आपण पुढच्या गोष्टीकडे वळतो. ज्याप्रमाणे हिंदी चित्रपटामध्ये आपल्याला किशोर कुमार हे नाव लक्षात आलं, तसं माझ्यासमोर प्रश्न आला की मराठी चित्रपट किंवा मराठी साहित्यामध्ये अशी कोण व्यक्ती आहे की ज्यांनी या सगळ्या गोष्टी एकत्र केलेल्या आहेत. आणि महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे पु ल देशपांडे हे नाव सहज माझ्यासमोर आलं की ज्यांनी गाणी लिहिलेली आहेत, दिग्दर्शन केलेलं आहे, संगीत दिग्दर्शन केलेलं आहे, अभिनय केलेला आहे. त्याच्याही पुढं जाऊन एकपात्री आणि बहुपात्री प्रयोगसुद्धा केलेले आहेत. आणि नाटकांशी तर त्यांचा जवळचा संबंध होता. त्यांना नाटकं लिहिलेले आणि अंमलदार या नाटकावरती एक चित्रपट निघालेला आहे. तसंच सुंदर मी होणार हे सुद्धा ज्या वेळेला नाटकाचा आपण विचार करतो त्यावरती आज और कल हा सिनेमा तुम्हाला आठवत असेल, जुन्या लोकांना आठवेल. ये वादिया ये फिजाए बुला रही है तुम्हें हे गाणं त्याच्यामधलं होतं. पु ल देशपांडेंनी स्वतः गाणी म्हणलेली आहेत. फक्त ते आता आपल्या लक्षात येणार नाही कारण ती बरीच जुनी आहेत त्याच्यातली. तर आपण या दोन गोष्टींचा विचार करतो. एक म्हणजे देव बाप्पा हा चित्रपट आणि दुसरा आहे म्हणजे गुळाचा गणपती. गुळाचा गणपती या चित्रपटासाठी पु ल देशपांडेंनी संगीत दिलेलं होतं आणि भीमसेन जोशी यांनी इंद्रायणी काठी देवाची आळंदी हे गाणं गायलेलं आहे. भीमसेन जोशी पु ल देशपांडेंच्या समोर शिष्यासारखं बसलेले होते. ते म्हणले तुम्ही संगीत दिग्दर्शन आहे, तुम्ही सांगा कुठं आलाप घ्यायचा आहे, गाणं कसं म्हणायचे, कुठं ताना घ्यायच्या आहेत. दोघंही श्रेष्ठ आणि दोघांचंही मोठेपण आहे याच्यामध्ये. आणि हे गाणं आत्ता आपण घेत नाही आहे, परंतु कोकणामध्ये एकदा पु ल देशपांडे गेलेले होते आणि त्यांना खाडी पार करायची होती. ते नावेची वाट बघत होते आणि त्या ठिकाणी एक आजी आपल्या नातीला गाणं ऐकवत होती, नाचरे मोरा आंब्याच्या वनात. आणि ती नाचसुद्धा त्याच्यावरती हसत होती. आणि पु ल देशपांडेंना आनंद झाला की आपण संगीत दिलेलं गाणं इतक्या सर्व दूर आणि दूरपर्यंत पोचलेलं आहे आणि याशिवाय मोठा पुरस्कार काय असेल. म्हणजे महाराष्ट्र भूषण किंवा काय पद्म वगैरे ही पारितोषिकं लोकांना मिळतात, पण कलाकाराच्या दृष्टीनं हा सर्वात मोठा पुरस्कार आहे. अजून मला एक गोष्ट आठवली ती म्हणजे दशरथ पुजारी यांची. दशरथ पुजारी यांनी सुद्धा म्हणलेलं आहे केशवा माधवा हे गाणं सुमंत यांच्याकडून गाऊन घेतलं आणि त्यांनी असं म्हणलेलं आहे की या गाण्यावरती रेल्वेमध्ये आणि बस स्टँडवरती अनेक लोक आपलं पोट भरतात. हे बघून मला अतिशय आनंद होतो. हा एक मला मोठा पुरस्कार वाटतो. आपण मूळ गाण्याकडे या नाचरे मोरा आंब्याच्या वनात. मूळ गाणं आशाताईंचं गदी माडगुळकर यांनी गीत लिहिलेलं आहे. गातायत रोहिणी ताई.
पुढचा एक माझ्या मनात विचार आला की गीतकार आहेत, संगीतकार आहेत आणि गायकही आहेत, अशी कमी लोक आहेत की ज्यांनी गाणं लिहिलेलंही आहे, म्हणलेलंही आहे आणि संगीतही दिलेलं आहे. आणि हिंदी चित्रपटाला विचार करताना आपल्या नजरेसमोर नाव येतं ते म्हणजे रवींद्र जैन. रवींद्र जैन यांचा अजून एका ठिकाणी संदर्भ आपल्याला यामध्ये येणार आहे. पण आत्ता आपण त्यांचं एक गाणं ऐकूया. चिच्चोर या चित्रपटातला आहे, जब दीप जले आला, यमन रागातला आहे. मूळ गायक येसुदास आणि हेमलता. हे सुंदर गीत विनयनं गायलेलं आहे. मला वाटतं थोडं गायल्यातच मजा आहे, कारण मग नंतर लोकांना वाटत नाही अजून एखादं कडवं घेतलं असतं तर. हे बरोबर आहे, विनय म्हणतो 40 गाणे त्यावेळेला पटपट आपण पुढे जाऊया. जसं हिंदी चित्रपटसृष्टीत आपण बघितलं की रवींद्र जैन आहेत, यांनी गीतकार, संगीतकार आणि गायक या सगळ्या गोष्टी केल्या आहेत. रवींद्र जैन यांची मुख्य गाणी म्हणजे भक्तिगीत आहेत किंवा रामायण या महामालिकेमध्ये त्यांची काही गाणी आपल्याला ऐकता आलेली आहेत. तसं मराठीच्या बाजूला आपण जर बघितलं तर त्यामध्ये राम फाटक हे नाव घ्यावं लागेल. राम फाटक हे आकाशवाणीवरती होते. त्यांनी गाणी लिहिलेली आहेत, संगीत दिलेलं आहे, स्वतः गाणी गायलेली आहेत. त्यांनी संतवाणी आणि स्वरचित्रे आणि सोनिया सुगंधू आला असे आकाशवाणीवरती कार्यक्रम सादर केलेले होते. आणि त्याच्यामध्ये आता आपण त्यांची गाणी ही जुन्या काळची आहेत, म्हणजे पूर्वी भक्तिगीतामध्ये ते लागत असत आकाशवाणीवरती, आणि ती गाणी आपण ऐकणार आहे. एक उर्मिलेसाठी आहे, उर्मिले त्रिवार वंदन तुला, आणि एक सीतेसाठी सुद्धा आहे. सदा भारी सखी तू दिव्य रूप मैथिली, सखी तू दिव्य रूप मैथिली. मला मुनी तू कुसुम कोमला, राम प्रभू तुझपती लाभला. वनवासाची 14 वर्षे पतिव्रते भोगिली, सखी तू दिव्य रूप मैथिली, सखी तू दिव्य रूप मैथिली. हे मूळ राम फाटक यांच्या आवाजातलं आपण गाणं ऐकलं. तेजुनी राज सुख जरी जानकी, वनात गेली प्रभू सांगाती, राजमंदिरी तूच साहिल्या, वियोगातल्या कळा, उर्मिले त्रिवार वंदन तुला, उर्मिले त्रिवार वंदन तुला. आता उर्मिलेवरती फार कमी गाणे आणि अर्थात मूळ राम फाटक यांचं गाणं आहे.
तो माझा आवाज आहे, जुनं गाणं आहे, कितपत कुणाला लक्षात येईल हा भाग वेगळा. आता आपण असं बघितलं की संगीतकार, गीतकार आणि गायक एकत्र आहेत. त्याप्रमाणे गीतकार, गायक आणि त्यांनी अभिनयसुद्धा केलेला आहे. गीतकार पुढचंच गीत आणि त्याच्यावर अभिनयसुद्धा केलेले आहेत. अशी काही आपल्याला उदाहरणं माझ्या लक्षात आली मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये सुद्धा. अर्थात एक काळ असा होता की चित्रपटामध्ये काम करायचं असेल तर त्याला गाता येतं का हे मुद्दाम बघितलं जायचं आणि त्याची गाणी त्यालाच गायला लागायची. विशेषतः KL सेहगल काय किंवा राज कपूर काय, सुरैया यांनी त्यांची गाणी त्यावेळेला स्वतःच गायलेली आहेत. तर हा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला मराठीमध्ये शांता आपटे यांनी सुद्धा सुंदर गाणी दिलेली आहेत. सोनू निगम आपल्याला माहिती आहे की ज्याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं की त्यांनी स्वतःच गाणं गायलेलं आहे आणि त्याच्यावर ते अभिनयसुद्धा केलेला आहे. अर्थात पहिलं आपण उदाहरण घेतलं आहे त्यामध्ये किशोर कुमार यांचं. आणि किशोर कुमार यांनी सुद्धा स्वतः गाणी म्हणलेली आहेत आणि स्वतः अभिनयसुद्धा केलेला आहे. तशी अजून काही उदाहरणं आहेत म्हणजे तलत मेहमूद, विशेषतः सोने की चिडिया, सुलक्षणा पंडित त्यांचं बेकरार दिल तू गाये जा किशोर कुमारच्या बरोबरचं आहे. आणि आता सुरैयाचे गाणे आपण बघणार आहे. आपण आता या गाण्याकडे जातोय ते म्हणजे नरेंद्र चंचल. नरेंद्र चंचलने अनेक सुंदर गीतं गायलेली आहेत, त्याच्यावर अभिनयही केलेला आहे. वावेमधलं बेशक मंदिर मंजूर पूर्ण हे गाणं आपल्याला सहज आठवेल. आणि तूने मुझे बुलाया शेरोवाली आहे हा एक चांगलं एक त्यातलं गीत आहे. आणि आता आपण ऐकतोय चलो बुलावा आया है. सांची जोतो वाली माता तेरी जय तूने मुझे बुलाया शेरवाली, मैं आया शेरवाली. ओ जोता वाली पहाड़ा वाली ओ मेरा वाली. तूने मुझे बुलाया शेरवाली, मैं आया शेरवाली. धन्यवाद. सुंदर अजयने आपला खणखणीत आवाज दाखवून दिलेला आहे. मला वाटतं टोपी घातलेला एकच माणूस आपल्या इच्छित आहे आणि तो अजय आहे असंही लक्षात घ्यायला हरकत नाही आहे. जसं आपण वैष्णोदेवीची काही गाणी ऐकतो, मला एक गोष्ट सहज आठवली की ज्या वेळेला शोले हा चित्रपट चाललेला होता त्यावेळेला शोले या चित्रपटाला टक्कर देणारा एकच चित्रपट होता, तो म्हणजे मा वैष्णोदेवी. त्याच्याबरोबर हाऊसफुल आणि इतके दिवस जय संतोषी बा. हां, जय संतोष. बरं आहे, आसमनी समोर आहे याचं मला ध्यान ठेवत नाही. तर वैष्णोदेवी आणि जय संतोषी बा. तर असो, तर धन्यवाद. आपण पुढच्या गाण्याकडे जातो आहे. अभिनय केला आहे, आपणच गाणं म्हणलेलं आहे असं अजून एक मला आठवतं म्हणजे जंजीर हा चित्रपट आहे. जंजीर चित्रपटाचा पुन्हा एकदा थोडासा संदर्भ येणार आपल्याला. आपण गुलशन बावराबद्दल बोलू. गुलशन बावरानं स्वतः गाणं गायलेलं आहे आणि गीतकारही आहे ठिकाणी. तर जंजीरच्या वेळेला अमिताभ बच्चन बरोबर काम करायला कोणी हिरोईन तयार नव्हती. आणि हा संदर्भ मी म्हणलं तर पुढे येणार आहे की जंजीर आधी राजेश खन्नाला विचारलं बाबा तुम्ही कराल का. राजेश खन्ना म्हणला याला हिरोवर एकही गाणं नाही आहे, मला हा नको. आणि
आणि अमिताभनं केल्यानंतर पुढचा आपल्याला इतिहास सगळा माहिती आहे त्याचा. आपण ऐकूया गुलशन बावरा यांनी गायलेलं गीत. गुलशन बावरा स्वतः पेटी घेऊन त्या ठिकाणी आपल्याला चित्रीकरणाच्या वेळेला दिसतात आणि त्यांच्याबरोबर संजना ही नटी म्हणूया आपण, की तिचं मूळ नाव रेहान आहे, या ठिकाणी तिथं आलेली आहे. आणि दिवाने है दीवानों को ना घर चाहिए. आपके दिल में जो थोड़ी सी जगह मिल जाए, अपने अरमानों की बेताब कली खिल जाए. दीवाने हैं दीवानों को नजर चाहिए, नजर चाहिए, मोहब्बत भरी एक नजर चाहिए, नजर चाहिए. जवानी में जवानी के सहारे हो जाना मेरे मेहरबा, मुझे तू ही तू हम सफर चाहिए, हम सफर चाहिए. दीवाने हैं दीवानों को नजर चाहिए, नजर चाहिए, मोहब्बत भरी एक नजर चाहिए, नजर चाहिए. धन्यवाद. रोहिणीताई आणि अजय दोघांनी युगुल गीत म्हणलेलं आहे. मला वाटतं ज्या वेळेला दोघांचं गीत चांगलं होते, चांगलं म्हणजे एकमेकाला समजून घेऊन त्यावेळी युगुल गीत म्हणत असावेत, ज्या वेळेला एकमेकावर कुरघोडी करत असावेत त्यावेळी त्याला द्वंद्व गीत म्हणत असावेत असं मला वाटतं. अर्थात दोन्ही एकच आहे. हे छान गाणं झालेलं आहे आणि गीतकार आणि गायक हा ज्या वेळेला अजून प्रसंग येतो त्यावेळेला त्यांच्यावर अभिनीत नसतील, परंतु अशी दुसरी काही एक दोन गाणी आपण बघणार आहे. आणि त्यावेळेला आपल्या नजरेसमोर नाव येतं ते म्हणजे कवी प्रदीप. त्यांनी देशभक्तीपर अनेक गीतं दिलेली आहेत. वंदे मातरम या गीताला 75 वर्ष झालेली आहेत. त्यामुळं आपण त्याच्या संदर्भातलं एक गीत घेणार आहे. किंवा देख तेरे संसार की आलं, हे सुद्धा अनेकांचं आवडतं गाणं होतं. वस्तुतः ते घ्यायचं होतं, परंतु आम्ही आत्ता घेतोय तो आओ बच्चो तुम्हें दिखाए विनय. आओ बच्चों तुम्हें दिखाए जाती हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. आओ बच्चों तुम्हें दिखाए जाती हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. धन्यवाद. भारत माता की क्या बात है. वंदे मातरम आपण असं वेळा त्याचं स्मरण केलं ही एक चांगलीच गोष्ट झालेली आहे. आणि त्याच्याबरोबरीनं गीतकार आणि ज्यांनी गाणी म्हणलेली आहेत याच्यामध्ये आनंद बक्षी एक नाव आहे. आनंद बक्षींनी गाणी म्हणलेली आहेत, फक्त ती आपल्या तेवढी लक्षात येत नाही. आनंद बक्षींनी सुंदर गाणी दिलेली आहेत. छुप गए सारे नजारे सारे, ताल से ताल मिला, मेरे सपनों की रानी, ही फार मोठी यादी आहे. त्याच्यामध्ये आपण आता खोला जात नाही. परंतु मोम की गुडिया
ज्याच्यामध्ये तनुजा आणि विजय अरोरा यांनी अभिनय केलेला आहे आणि त्यांचं गाणं आपण घेतोय, बागोबे बहार आहे. आनंद बक्षींच्या बरोबर मूळ आवाज लताबाईंचा आहे, म्हणजे त्यांनी सुद्धा त्यांच्याबरोबर गाणं म्हणलेलं आहे, हे लक्षात घ्या. याचप्रमाणे शैलेंद्र महिलो सुलतानपुरी या लोकांनी सुद्धा काही ठिकाणी कामं केलेली आहेत, परंतु तेवढी ती लक्षात येत नाही. आपण लक्षात घेऊया अजून एक गाणं की जे गुरु ठाकूर, वस्तुतः म्हणजे मला आधी वाटत होतं नटरंगमधली गाणी घेतील का, परंतु विठ्ठलाचा न्यास आहे त्यामुळे त्यांना आम्ही थांबवलं. म्हणजे त्याच्याऐवजी तुम्ही पांडुरंगाचं म्हणजे माऊली माऊली या गाणं घ्या. गुरु ठाकूर यांनी काम केलेलं आहे. आपण दोन वेळा ऐकूया विजय करू. नाही चांगलं खणखणीत गाणे झालेले आहेत. आणि असं काही वेळा असं होतं की लोकांना मध्ये थोडी डोलकी झोप येते असं वाटतं, परंतु आजी आणि विनय ही कामं चोख बजावत आहेत. आणि रोहिणीताईंचा एक आवाज लागतो, चांगलाच आवाज लागलेला आहे, त्यांची गाणं आपण ऐकणार आहे. आता ज्याप्रमाणे गुरु ठाकूर हे मराठी भावविश्वाचे आपण व्यक्तिमत्व बघितलं की ज्यांनी काम केलेलं आहे, गाणंही गायलेलं आहे, तसं अभिनयसुद्धा केलेला आहे. याप्रमाणे अजून एक महत्त्वाचं नाव मराठी भावसंगीताचं येतं ते म्हणजे ग. दी. माडगूळकर म्हणजे अण्णा.
लहानपणी म्हणजे त्याला ज्यावेळेस जन्म झाला होता त्यावेळेस ते रडले नव्हते. त्यावेळेस त्यांना बहुतेक वाटलं की हे मूल आता काही जगत नाही आहे, परंतु जी सुईण होती ती पुढं आली, तिनं त्याच्यातला तोंडाचा चिकटा काढला आणि श्वास भरला आणि ते बाळ रडायला लागलं. आणि आपल्याला म्हणून वाल्मिकी भेटले, त्यांनी गीत रामायण पुढं घेतलेलं आहे. आणि तसं पु ल देशपांडेंनी आठवण सांगितलेली आहे की त्यांच्या जन्माच्या वेळी त्या सुईणीनं त्यांच्या पायाला सुई टोचली, तेव्हा ते रडायला लागले. तेव्हा म्हणले मला कळलं की सुईणीला सुई म्हणजे सुई टोचते म्हणून त्याला सुईण का म्हणतात, तेव्हा मला तितकंच कळायला लागलं असं त्यांनी सांगितलं. आपण गदी माडगुळकरांचा ज्यावेळेस विचार करतो 2000पेक्षा अनेक गाणी, सर्व प्रकारची गाणी, लावण्या दिलेल्या आहेत, भक्तिगीतं दिली, शृंगार गीतं दिलेली आहेत. आणि मराठी भावसंगीताचे ते अनविषिक्त सम्राट होते, भावकवीसुद्धा होते. आणि त्यांनी जी गाणी दिलेली आहेत खूप गाणे आहेत. आणि त्यातलं आपण योग्य असं गाणं घेतो म्हणजे गाणं डारपण नदीचं. गाणं झालेलं आहे. आणि म्हणून मी मुद्दाम सांगितलं की एक कडवं तरी घ्या. आणि अर्थात माझं आवडतं आहे म्हणून मी शेवटचं कडवं घ्यायला सांगितलं. आणि माझ्या नातीला हे कडवं आवडतं, त्यामुळे तिचा जेव्हा फोन होतो तेव्हा मी त्याला आठवणीनं हे गाणं ऐकवलं. असो ते अमेरिकेत असते असं. गीत स्वरगंध याच्या पहिल्या भागाला येथे आपण स्वल्पविराम देऊन दुसऱ्या भागाकडे वळूया.